खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? बघा, एक सोपी पद्धत पाहूया आपण की दिलेल्या अपूर्णांकाचा अगोदर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. त्यासाठी आपण काय करतो की छेदाने अंशाला भागतो. आता 2 ने 7 ला भागूया. बे एक बे, बे त्रिक 6, खाली राहिला 1 म्हणजे 3.1/2 असा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आला. आता पुढचा आहे 16/5. 5 ने 16 ला भागूया. 5 एक 5, 5 त्रिक 15 म्हणजे पूर्णांक आले 3 आणि अपूर्णांक झाला 1/5. आपण छेदाला छेद जसाच्या तसा लिहितो. आता बघा, पुढचा अपूर्णांक आहे 19/6. 6 ने 19 ला भागूया. 6 एक 6, 6 त्रिक 18 म्हणजे पूर्णांक आला 3 आणि अपूर्णांक आला 1/2. खाली 1 राहिला, बाकी 1 राहिली. बाकी आपण काय करतो, अंशाच्या ठिकाणी लिहितो. आता पुढचा अपूर्णांक आहे 22/7. 7 एक 7, 7 त्रिक 21 म्हणजे पूर्णांकाला 3 आणि अपूर्णांकाला खाली राहिला 1 बाकी आणि छेदाला छेद जसाच्या तसा 7 म्हणजे हा एक पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला हा एक आला, हा एक आणि हा एक म्हणजे 4 पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपण काढले. आता ह्या 4 पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये 3 3 हा सारखा पूर्णांक आहे म्हणजे पूर्ण संख्या आहे 3. ही 3 आपण काय करूया, बाजूला काढूया आणि राहिले खाली मग अपूर्णांक. आता हे चारही पूर्णांक सारखेच आहेत म्हणून आपण हे चारही अपूर्णांक बाजूला काढले. बघा, 1/2, परत 1/5, तिसरा आहे 1/2 आणि चौथा आहे 1/7. आता बघा, इथं आलं 6, 1/6. बघा, आता इथं अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवण्याचा दुसरा एक नियम आहे. पहिला नियम आहे की छेद समान असतील तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. दुसरा नियम काय आहे की ज्याचे अंश समान असतील त्याचा जर अंश समान असतील तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. बघा, अजून एकदा नियम सांगते. जर छेद समान असतील तर ज्याचा अंश लहान तो लहान आणि जर अंश समान असतील तर ज्याचा छेद मोठा तो लहान. म्हणजे 1/छेद हा अपूर्णांक लहान आला म्हणजे कोणता अपूर्णांक लहान आला की ज्याचा छेद 7 आहे म्हणजे शेवटचा 4 नंबरचा अपूर्णांक हा लहान आला म्हणून पर्याय 4 म्हणजेच 22/7 हा अपूर्णांक लहान आला म्हणून पर्याय 4 हे उत्तर येते.